श्री स्वामी समर्थ. चला आज आपण बटाटा ब्रेड पकोडा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. हो का, इथं आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे. इथं लसूण, कोथिंबीर आणि थोडी मिरची काढून घेतलेली आहे. आणि इथं बारीक चिरून कोथिंबीर ही केलेली आहे. इथं जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. इथं चाट मसाला घेतलेला आहे. इथं हळद घेतलेली आहे. इथं आपला घरकुल खड्या मसाल्यापासून बनवलेला मसाला घेतलेला आहे. हो का, इथं एक बटाटा घेतलेला आहे आणि इथं 5 ब्रेड घेतलेले आहे. तर चला आता आपण हे बटाटा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे सगळे मसाले पण ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया. आणि आपण हे अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आपण चाट मसाला पण टाकलेला आहे ना जरा. हो का, मस्त झालेले आहे. आता आपण हो का इथं ब्रेड घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याला कट करून घेऊया. आणि कसं हे जे बटाट्याचे कण थोडे मोठे मोठे थोडे ठेवायचे का, तर दाताखाली आले की छान लागतात चवीला. आता आपण कट करून घेतलेले आहे. तर ह्याच्यावरती असं मस्त सारण लावून घेऊया सगळे असे एक आणि परचाला ही ह्याच्यावरती असं ठेवून फिट करून घेऊया. चला आता आपण सगळे करून घेऊया. बघा आपले आता सगळे सारण ह्याच्यामध्ये भरून झालेले आहे. तर आता आपण ह्याच्याला कोटिंग करून घेऊया. चला आता आपण कोटिंग करून घेऊया. तर त्याच्यासाठी काय घेतले हो का, इथं 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणचं पण पीठ घेऊ शकतात. आणि इथं हळद घेतलेली आहे. इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आणि इथं लाल मिरची आपल्या घरी काढलेली घेतलेली आहे. तर आता आपण हे एकत्र इथं टाकून घेऊया कोटिंगसाठी. आणि ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि पाणी टाकून असं एकजीव करून घेऊया. हो का, असं मस्त कोटिंग झालेलं आहे आपलं. आणि याला ना 5 मिनटं असं फेटून घ्या. मस्त सगळ्याचा एकजीव झाला ना, मग आपलं ती ब्रेड फुलतं आहे. हो का, असं आपलं मस्त फेटून झालेलं आहे. तर हो का, इथं ब्रेड पण आपले तयार आहेत. हो का, इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण ब्रेड पकोडा बनवतो आहे. हो का, असं तेल तापलेलं आहे. तर हो का, ही असा बुडवायचा. हो का, आणि हे असंच आणि असं ह्याच्यामध्ये सोडायचं. बघा हो का, मस्त कसे तेलामध्ये फुलायला लागलेले आहेत. हो. आणि हे कसं घाई गडबडीत तुम्ही मुलांच्या डब्याला जरी केलं ना तर एकदम असं छान आहे आणि झटपट होणारी ही डिश आहे. हो का, आता मस्त खुसखुशी झालेलं आहे. काढून घेऊया. आता आपण ही राहिलेली बी टाकून घेतलेले आहेत. आता पलटूया. हो का, आपल्या झालेले आहेत. आणि आपण मिरची पण ह्यातच तळायला टाकली. आता काढून घेऊया. हो का, माझ्या मैत्रिणींनो, एकदम असे कुरकुरी झालेले आहेत माझे बटाटा पकोडा, बटाटा ब्रेड पकोडा. तर माझी डिश तुम्हाला कशी वाटली, का तुम्ही असंच काही बनवतात का वेगळं काही बनवतात ती कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझी पकोड्याची डिश आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.